टू स्टार्ट. नमस्कार सगळ्यांना. मी आनंद गानू. गरजे मराठी ग्लोबलच्या वतीने आपण सगळेच जण म्हणजे आपल्याच घरी आपल्यालाच मी स्वागत करतोय. वी आर पार्ट ऑफ दिस फॅमिली. आपण हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की इन्क्लुसिव्ह एफर्ट्स, इन्क्लुसिव्ह ओनरशिप, इन्क्लुसिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ॲज वेल ॲज वर्क यासाठी आपण विचार केला की आपण जर अँबॅसेडर्स बनवले, दोज हू विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज अँड आपलं जे मिशन आहे त्याचं आउटरीच वाढवणं, ते मिशन लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी जर सगळ्यांनी मिळून जर आपण प्रयत्न केला तर वी आर गोइंग टू मेक ग्रेट डिफरन्स. आपल्याला आपण जगामध्ये 8 कोटी मराठी आहोत. भारताच्या बाहेर आपण 80 ते 90 लाख मराठी आहोत. सो आपण त्यातले अशी इच्छा आहे की गरजे मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आपला प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे, आपला एंटरप्रेन्योरशिपशी कनेक्टेड प्लॅटफॉर्म आहे. सो इतर ठिकाणी जसं पटकन पॉप्युलॅरिटी मिळून लोक जॉईन होऊ शकतात तसं होतीलच असं नाही, बट वी आर ॲट द सेम टाइम ब्रिंग लॉट ऑफ व्हॅल्यू. तर ॲटलीस्ट 2-2.5 लाख लोक तरी आपल्या प्लॅटफॉर्मवरती एकमेकांशी इंटरॅक्ट करत असले पाहिजेत. पण हे करताना फक्त गरजे मराठीचं पुण्याचं किंवा मुंबईचं ऑफिस उपयोगी नाही पडू शकणार आणि इतर लोकांनाही खरी काम करायची इच्छा असते. सो आपण गरजे मराठी ग्लोबल अँबॅसेडर्स बनवून त्यांच्यावरती खांद्यावरती जबाबदारी टाकून एकमेकांच्या बरोबर हात धरून कसं काम करता येईल यासाठी आपण हा इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. द गरजे मराठी ग्लोबल अँबॅसेडर पोझिशन इट्स ॲक्च्युली पोझिशन ऑफ ओनरशिप. इट इज नॉट जस्ट अ व्हॉलंटियर ऑर अ मेंबर. द अँबॅसेडर्स आर गोइंग टू शेप द फ्युचर ऑफ गरजे मराठी. And Garze Marathi's movement and Garze Marathi's progress depends on ambassadors. Of course, this is not a tenured position. This is a position by which you all are going to accept voluntarily after you, of course, know what exactly. That is why Madhav Dapke, Garze Marathi Global Foundation's founding member of Indian Section 8 company, founding director. He will explain it in details. आणि आपण काय करता येईल ते आपण समजून घेऊ आणि आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यात कसा हातभार लावता येईल यासाठी विचार करू. गरजे मराठीची जी बेसिक आपली जी स्ट्रक्चर आहे ते म्हणजे वी आर नॉट पिरॅमिडल स्ट्रक्चर, वी आर नॉट हायरकियल स्ट्रक्चर. आपण राऊंड टेबल आपले ओनरशिप ॲज वेल ॲज राऊंड टेबल आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो तशीच राहणार आहे. आपण सगळेच इक्वल राहणार आहोत. अँड ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट म्हणजे गरजे मराठीचे बोर्ड असतील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स असतील, ॲडवायझर्स असतील आणि गरजे मराठीचे अँबॅसेडर्स, दे ऑल आर one and the same level, same responsibility and same ownership and same sense of satisfaction, same sense of doing something for your own country. जे आपलं गरजे मराठीचं ब्रीदवाक्य आहे की स्वतःची प्रगती करत असताना आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या जन्मभूमीची, आपल्या कर्मभूमीची प्रगती करायची आणि सेवा करायची. त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आपण जे आज इथे 10, 15, 20, 25 जण आहोत आणि इतर जे जगातले लोक जॉईन झालेले आहेत ते करून वी आर गोइंग टू टेक एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. सो मी माधव दापकेंना रिक्वेस्ट करीन की त्यांनी हे सगळे कन्सेप्ट काय आहे ते एक्सप्लेन करावं आणि त्याच्यानंतर ज्या कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही शंका असतील त्या आपण डेफिनेटली घेऊ. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट थँक्स अ लॉट फॉर जॉईनिंग दिस व्हेरी इम्पॉर्टंट session because this is going to determine Garze Marathi's future. So again, thank you very much. And over to you, Madhav. Please do the necessary. Namaskar. Madhav, can I make a quick suggestion? Yeah, please. Oh, please. No, before we start, if somebody can just state their name and where they are, so that way the rest of, because some of the names I don't know, frankly. Okay, So it would be nice to know. We can go very quickly with that. Very quickly, yeah, of course. Just a name, just the name place. and location. Okay, so let us start. I will call Sudhir Kale. Sudhir Kale, Gold Coast, Australia. Mayuresh Godse. Singapore. Manoj Kulkarni. Hong Kong. Prashant Kashikar. गोरेगाव मुंबई. Okay, great. Sandeep Karmarkar. Gayatri Fadke. Hong Kong. Sandeep Karmarkar, Singapore. Thank you, Sandeep. Chandrasekhar Chinsolkar. पुणे, इंडिया. Very good. Dr. Chandrasekhar, na? Yes. Yeah. Prajakta Nayak.
संदीप करमरकर. पुन्हा एकदा झालं सिंगापूर. थँक्यू संदीप. नंतर प्राजक्ता नायक. Hi, I'm from Hong Kong. हॅलो प्राजक्ता. गायत्री फडके. From Hong Kong. Thank you. थँक्यू गायत्री. नितीन राजू राजकुवर. Hello, I am from Domboli, near Mumbai, India. ओके थँक्यू. स्मिता. Hi, I'm from Singapore. थँक्यू स्मिता. डॉक्टर प्रीतम गोगाले. मेलबर्न ऑस्ट्रेलिया. गीतांशु. I'm from Pune, India. ओके. प्रशांत बेलवलकर. ऑकलंड न्यूझीलंड प्लीज. थँक्यू प्रशांत. विष्णू पाटेकर. Singapore. iPhone 13, 14, 16, whatever it may be. Who's having iPhone? I think Purnima Kamath. Purnima Kamath is from Singapore. Yeah, Purnima. Samir Ketkar. मस्कत. तुषार मुळे. Singapore. Thank you. Thank you very much, Tushar. I think we have done that. Vijay, I have not called on Vijay. Okay, fair enough. Madhav, over to you. थँक्यू. नमस्कार. बरेच दिवसांनी मला शाळेची आठवण आली. रोल कॉल केल्यानंतर. Yes, sir. Yes, हजर madam. सर. पण ते ना नुसतं हजर होत नाही. सर. हजर बाई म्हणण्यात जी मजा आहे ना, बाई हजर त्याला मजा आहे. बरं चला, एनिवे कॅरी ऑन. इट इज गेटिंग रेकॉर्डेड. या नाही, कधी कधी छान अशी गंमत पण रेकॉर्ड झालेली हरकत नाही. काय हरकत नाही. नमस्कार, मी माधव दापके. आपल्याला सगळ्यांनाच गरजे मराठीची माहिती आहे आणि तुम्ही गरजे मराठीशी जोडले गेलेला आहात म्हणून आपण इथे सगळेजण या कॉलवर आहोत. तरी सुद्धा तुम्ही अँबॅसेडर म्हणून जबाबदारी घेताना गरजे मराठीची एक फॉर्मल माहिती तुमच्या सगळ्यांकडे कॉमन असणं महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन सेम पाहिजे, प्रत्येकाची माहिती सेम पाहिजे, कारण लोक तुमच्याशी बोलतील, तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट व्हाल. त्या दृष्टीने मी आधीची एक 2-4 मिनिटं गरजे मराठीचं स्ट्रक्चर कसं आहे ग्लोबली ते तुम्हाला सांगतो, जबाबदाऱ्या काय आहेत ते सांगतो आणि मग पुढे अँबॅसेडर कन्सेप्टची त्याच्याबद्दल काही सांगेन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गरजे मराठीच्या जगभरामध्ये 7 लिगल एंटिटी आहेत. सगळ्या लिगल एंटिटी या कम्युनिटी ऑर नॉट फॉर प्रॉफिट आहेत. US मध्ये आपली कंपनी आहे गरजे मराठी ग्लोबल इन्कॉर्पोरेशन म्हणून. त्यानंतर कॅनडामध्ये आपली कंपनी आहे, UK मध्ये आपली कंपनी आहे, कुवेतमध्ये आहे, भारतात आहे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आहे. आणि याचे सगळे पदाधिकारी म्हणजे जे फाउंडिंग डायरेक्टर्स असतील किंवा जे आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्याचं बऱ्यापैकी रिप्रेझेंटेशन आता या कॉलवरती आहे. 7 देशांमधून आपली लिगल एंटिटी जरी असली तरी आपले जे सदस्य आहेत साधारण 20,000 सदस्य जोडले गेलेले आहेत. ते सगळे वेगवेगळ्या 27 देशांमधनं आपण कनेक्टेड आहोत. 27 देशांमधनं आपल्या मेंबर्सचा प्रेझेन्स आहे, आपलं कनेक्शन आहे, लोक काम करतात, लोक कनेक्टेड आहेत. ऑपरेशनली स्ट्रक्चर कसं आहे आपलं, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बरोबर ऍडवायझर्स आहेत आणि ऍडवायझर्स बरोबर एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत. बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची जबाबदारी ही मोर ऑफ अ लिगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण या सगळ्या लिगल एंटिटी असल्यामुळे याला कंप्लायन्स आहे, याला काही गोष्टी आहेत, त्याच्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, त्याच्या लिगल आणि कंप्लायन्स रिस्पॉन्सिबिलिटीज असतील. बोर्ड ऑफ डिरेक्टर सोलली रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस लिगल कंप्लायन्सेस. त्यामुळे उदाहरणार्थ आता प्रशांत बेलवलकर इथे आहेत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचे, किंवा प्रीतम गोखले ऑस्ट्रेलियाचे आहेत. तर या सगळ्यांवरती बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून एका वेगळ्या प्रकारची जबाबदारी आहे. आपले जे बोर्ड ऑफ ऍडवायझर्स आहेत ती ऍडवायझरी पोझिशन, दिस इज मोर ऑफ अ स्ट्रॅटेजी कॉन्ट्रीब्युटिंग पोझिशन, की आपण कुठल्या डायरेक्शननी गेलं पाहिजे, कुठल्या डायरेक्शननी काही कामं केली पाहिजेत किंवा काय प्रायोरिटीज असल्या पाहिजेत, या दृष्टीने बोर्ड ऑफ ऍडवायझर्स आपले आहेत. आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर जे आहेत, जे तुमच्यातलेच काही जण इथे आहेत, जसं उदाहरणार्थ समीर केतकर इथे आहे, मनोज कुलकर्णी इथे आहे, सुधीर काळेजी इथे आहेत. तर आपले जे काही इनिशिएटिव्ह होतात किंवा ज्या काही इव्हेंट्स होतात किंवा ज्या काही गोष्टी घडत असतात त्याची जबाबदारी यांच्यातले एक जण किंवा अनेक जण एकत्र येऊन ती जबाबदारी घेतात आणि ती जबाबदारी एक्झिक्यूट करतात. त्यांना आपण एक्झिक्युटिव्ह मेंबर किंवा एक्झिक्युटिव्ह बोर्ड म्हणून असं म्हणतो. त्यांना त्यांची वेगळी जबाबदारी आहे. हे जरी असलं तरी याच्यामध्ये रिपोर्टिंग स्ट्रक्चर नाही. वी आर फ्लॅट ऑर्गनायझेशन आणि एव्हरीबडी इज इक्वल बिकॉज दिस इज ऑल व्हॉलंटरी.
There is no formal employment or there is no formal structure to this. तर हे मी तुम्हाला थोडंसं सांगितलं का, कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की गर्जे मराठी स्ट्रक्चरली कशी आहे, म्हणजे आम्हाला कळत नाही कोणाचं कोण काय आहे ते. तर मला वाटतं तुम्हाला अँबॅसेडर म्हणून ही माहिती असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण चौथा रोल इंट्रोड्यूस करतोय, तो म्हणजे गर्जे मराठी ग्लोबल अँबॅसेडर्स. आता अँबॅसेडर ही कन्सेप्ट अशी आहे की व्हाईल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणा किंवा ऍडवायझर्स म्हणा, एक्झिक्युटिव्ह मेंबर काही प्रमाणात म्हणा, दीज आर इंटरनल लुकिंग रोल्स. म्हणजे संस्थेच्या आतमध्ये काय घडतंय, काय गोष्टी चालतात आहेत. ऑफकोर्स वी आर ऑल्सो फेस टू ऑर्गनायझेशन टुवर्ड्स पब्लिक, पण तरी सुद्धा अँबॅसेडर हा रोल आहे, हा रोल मोर एक्सटर्नल लुकिंग रोल असणार आहे. याच्यामध्ये लोक तुमच्याशी इंटरॅक्ट होणार आहेत, तुम्ही लोकांची इंटरॅक्ट होणार आहेत. यू आर गोइंग टू कॅरी दॅट बॅटन सेइंग दॅट आय एम GMG and I am the face of GMG. So it is more external looking role आहे तो. आणि त्याची कन्सेप्ट ज्या वेळेला आमच्या डोक्यात आली की संस्था 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला ग्रो होते आणि संस्था ज्या वेळेला मोठी करायची आहे, वेगवेगळ्या ठिकाणी खूप वेगवेगळी कामं आपण जबाबदाऱ्या घेतोय, त्यावेळेला इट इज नॉट इनफ ओनली फॉर द बोर्ड मेंबर और एक्झिक्युटिव्ह मेंबर्स टू एक्झिक्यूट इट. वी नीड, when we are talking about 20,000 people globally and when we are aiming at making it 10x, we will definitely need far more people to come together, shoulder responsibilities and execute it. त्या दृष्टीने अँबॅसेडर रोल आम्ही गेले 2-3 महिने याच्यावरती बरंच ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि आपल्याला कसं करता येईल, काय जबाबदार देता येईल, आणि त्याच्यातनं हा अँबॅसेडर रोल जनरेट झालेला आहे. मी आता त्याची कन्सेप्ट म्हणून तुम्हाला सांगतो की अँबॅसेडर हा रोल एक्झिक्युटर रोल नाहीये फक्त. इन अ वे, जर एखादी गोष्ट तुम्ही GMG म्हणून रिप्रेझेंट करत असाल तर इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ GMG ॲज वेल. म्हणजे तुम्ही एखादं डिसिजन घेतलं, तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये काही काम करायचं असेल आणि तुम्ही म्हणाल की हे आपल्याला करायला हवंय आणि GMG म्हणून हे घडलं पाहिजे, तर तुम्ही एखादं त्याचं प्रपोजल दिलं किंवा तुम्ही ती कन्सेप्ट जर आपल्याशी बोललात आणि जर आपण ठरवलं की हो ही करायला हवी आणि ही जबाबदारी, फॉर एक्झाम्पल माझं प्रशांत काशीकरांचं आमचं बरेच वेळा बोलणं होतं की भारतात काय काय करता येतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं. So he comes out with something. It is not only a concept. While he will be driving it, he has a support from every single member of GMG. So ते कपलिंग आहे. म्हणजे GMG नी सांगितलेल्या गोष्टी अँबॅसेडरनी करणं आणि अँबॅसेडरनी घेतलेल्या गोष्टी अंगावर GMG नी सपोर्ट करणं, दे विल गो हँड इन हँड. म्हणजे असं नाहीये की तुमच्यावरती जबाबदारी टाकली आणि आता तुम्ही करा आणि सपोर्ट नाही मिळणार, तसं होणार नाही. So it is a reciprocal commitment from both sides. It is an individual commitment and as well as a organizational commitment. आता हे करत असताना आम्ही काही प्रोसेस डोक्यात होती की हु आर द अँबॅसेडर आणि त्याच्यासाठी प्रोसेस सुरू कशी करायची. तर त्याला काही आयडेंटिफायर क्रायटेरिया, काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आपण ठेवलेत. बिकॉज लाईक वी सेड दॅट देर आर नो इलेक्शन्स इन GMG. इट इज ऑलवेज अ सिलेक्शन ऑर अन अपॉइंटेड पोझिशन, आणि त्या अपॉइंटेड पोझिशन साठी ऑब्व्हियसली देर आर सर्टन क्रायटेरिया. These criteria are guidelines and that does not mean that is the rule. पण एक साधारणपणे मला असं वाटतं की इथे जी लोक आहेत, एव्हरीबडी विल अग्री टू दॅट की तुम्ही ज्या वेळेला गर्जे मराठीचे फेस असाल त्यावेळेला काही हायजीन फॅक्टर्स असणं महत्वाचं आहे. आय जस्ट रीड इट आउट. आम्ही काय आउटलाईन ठेवली ती. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्यातल्या प्रत्येक जणांनी गर्जे मराठीच्या पोर्टलवर ऑफिशियली रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे. आणि ते रजिस्ट्रेशन आवश्यक एवढ्यासाठी आहे कारण तिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुमचा पूर्ण डेटा भरून की तुम्हाला एक मेंबरशिप नंबर जनरेट होतो, तुमचं आयडेंटिटी कार्ड जनरेट होतं. सो यू विल गेट अ डिजिटल ID कार्ड जनरेटेड इन गर्जे मराठी पोर्टल. गर्जे मराठीचं आपलं अँड्रॉइड ऍप पण आहे, गर्जे मराठीचं आपलं iOS ऍप पण आहे. सो यू कॅन व्हेरी वेल कॅरी दॅट आय कार्ड विथ यू. आणि इट इज अ मॅटर ऑफ प्राईड टू से की आय एम अ GMG मेंबर. त्याच्यामध्ये प्रॉपर जसं आपले एम्प्लॉई नंबर असतात ना, तसे नंबर जनरेट होतात प्रत्येकाचे. एव्हरी सिंगल मेंबर रजिस्टर्ड गेट्स अ मेंबरशिप नंबर. त्याच्यासाठी पाहिजे असेल तर वेगळं एक सेशन आपल्याला ठेवता येईल की तिथे काही डिफिकल्टीज असतील, तिथे काही कोणाला काही गोष्टी मदत हवी असेल तर आपलं बॅक ऑफिस पुण्यामध्ये आहे. वी कॅन व्हेरी वेल अरेंज दॅट सेशन. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इच वन ऑफ यू शुड हॅव रजिस्टर्ड अँड अप्रूव्ड प्रेझेन्स ऑन गर्जे मराठी पोर्टल. कारण तुमचं एक गर्जे मराठीचं अँबॅसेडर्सचं म्हणून एक वेगळं पेज तयार होत आहे आणि त्या पेजवरती तुमची नावं येतील, त्यावेळेला लोक क्लिक करतील, त्यावेळेला ते सगळा डेटा तो तुम्हाला घेऊन जाईल तिकडे आणि तुमच्याबद्दलची माहिती लोकांना समजायला सुरुवात होईल. उदाहरणार्थ सुधीर काळेजी गोल्ड कोस्टला आहेत, तर कोणी म्हणाला ऑस्ट्रेलियामध्ये मला अँबॅसेडर म्हणून मला सुधीर काळे दिसत आहेत, मला प्रीतम गोगले दिसत आहेत आणि ते वॉन्ट टू नो अबाउट यू. दे विल क्लिक ऑन दॅट अँड फाइंड मोर अबाउट यू. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट इट इज डन.
दुसरी गोष्ट, जीएमजीचं लिंक्डइन पेज आहे, जीएमजीचं फेसबुक पेज आहे, जीएमजीचं इंस्टाग्राम पेज आहे. With few exceptions here, I think all of us may have LinkedIn page, Facebook page and Instagram page. So एक्सपेक्टेशन अशी आहे की बऱ्याचशा न्यूज किंवा बऱ्याचशा हॅपनिंग गोष्टी या सोशल मीडियावरून आपण कम्युनिकेट करतो. लिंक्डइन वरती तर आपण सुपर ऍक्टिव्ह आहोत, पण ऍट द सेम टाइम आपण आता जी मार्केटिंग टीम अपॉइंट केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कन्सिडरिंग द यंगर जनरेशन, प्रेझेन्स ऑन इंस्टाग्राम अँड फेसबुक इज इक्वली इम्पॉर्टंट. सो त्यामुळे त्याचे आपली हँडल्स क्रिएटेड आहेत, मे नॉट बी व्हेरी ऍक्टिव्ह बट इट विल व्हेरी सून गेट ऍक्टिव्हेटेड. सो त्यावेळी तुम्ही अँबॅसेडर म्हणून त्या पेजेसना फॉलो करणं, त्या हँडलना फॉलो करणं विल बी अन एक्सपेक्टेशन फ्रॉम यू. ऑफकोर्स यू मे हॅव सम लिमिटेशन्स, सो दॅट्स ऑल राईट, बट एक्सपेक्टेशन म्हणून हे आहे. त्यानंतर गौरव न्यूज लेटर, आपलं जे गौरव दर महिन्याला आपण पब्लिश करतो, दर महिन्याच्या 15 तारखेला गौरव नावाचं गरजे मराठीचं मुखपत्र किंवा मॅगझिन पब्लिश होतं. ते लिंक्डइन न्यूज लेटर फ्रेमवर्क वापरून आपण ते पब्लिश करतो आणि त्याला सबस्क्रिप्शन करणं पण तुमचं एक्सपेक्टेशन आहे, कारण ते सबस्क्राईब केलं की गौरवचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिक येतं. यू डोंट नीड टू रिअली फाइंड आउट वेअर इट इज अँड हाऊ डू आय फाइंड इट, हाऊ डू आय गेट इट. वी हॅव बीन डुईंग इट फॉर 17 months आणि आय हॅव अ रिझन टू बिलीव्ह. सो पुष्कर, इट इज ऍब्सोल्युटली ऑल राईट टू सी युअर चाइल्ड. मस्त वाटतंय. हॅलो, हाय. सो त्यामुळे गौरव न्यूज लेटरला सबस्क्राईब करणं सुद्धा हे एक्सपेक्टेशन आहे आणि हे तुम्ही केलं पाहिजे. त्यानंतर एक अपेक्षा अशी आहे की गरजे मराठी बरोबर तुम्ही गेले 2-3 वर्ष असोसिएटेड असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे तुम्हाला गरजे मराठीचा डीएनए कळेल, गरजे मराठीतली लोक माहिती असतील, गरजे मराठी काय करतं, कसं करतं, या गोष्टी अपेक्षित असणं महत्वाचं आहे. कारण परत तसंच आहे, तुमच्याकडे लोक येणार आहेत, तर तुम्हालाच गरजे मराठीची पूर्ण माहिती नसेल तर ती चुकीची माहिती किंवा नसलेली माहिती लोकांना देऊ शकणार नाहीत. आणि त्यामुळे एक्सपेक्टेशन असे की गेले तुम्ही 2-3 वर्ष तरी गरजे मराठीची असोसिएटेड कुठल्या ना कुठल्या तरी कपॅसिटी असला पाहिजे आणि तुम्ही निदान 1-2 प्रोग्राम तरी गरजे मराठीचे कधीतरी अटेंड केलेले असले पाहिजेत. मग ते लोकल लेवलचे प्रोग्राम असतील, ते आपले ग्लोबल प्रोग्राम असतील, की त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल आपण इव्हेंट्स करतो किंवा जसं आता लंडनचा इव्हेंट इज ऑन द फेस, राईट, पुढच्या 4 महिन्यामध्ये त्याचं ऑलरेडी प्रिपरेशन सुरू झालेलं आहे. अँड पीपल हॅव क्वेश्चन्स की त्या इव्हेंटमध्ये कसं घडतं, काय घडतं. मला वाटतं आपल्यापैकी बरेच लोक हे इव्हेंटमुळेच जवळ आलेले आहेत आणि इव्हेंटमुळेच एकत्र आलेले आहेत. सो दॅट इज व्हॉट आर द हायजीन फॅक्टर्स फ्रॉम अ अँबॅसेडर अपॉइंटमेंट पर्स्पेक्टिव्ह. आता म्हणजे काय की ठीक आहे, हे सगळे क्रायटेरिया आपण फुलफिल केलेत, वी आर एलिजिबल टू बी अन अँबॅसेडर, तुम्ही सगळ्यांनी गुगल फॉर्म भरलेले आहेत, त्याचं अप्रुव्हल होईल इन ड्यू प्रोसेस. पण म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गरजे मराठीचा ऑफिशियल मेल आयडी मिळेल. सो जसं मी प्रीतमना कालच त्यांना ते एम्बसीमध्ये त्यांची मीटिंग आणि इज रिप्रेझेंटिंग गरजे मराठी ग्लोबल ऑफिशियली देअर. सो त्यांना प्रीतम गोगलेंना एक गरजे मराठीचा ऑफिशियल मेल आयडी मिळाला, तसं तुमच्या ते प्रत्येकाला गरजे मराठीचा ऑफिशियल मेल आयडी मिळेल @garjemarathi.com या डोमेन वरती. सो यू आर राईटफुली देन रिप्रेझेंटिंग गरजे मराठी ऍज अ ऑर्गनायझेशन. आतापर्यंत कसं आपण कधी जीमेल वरनं करायचो कम्युनिकेट, कधी अजून कुठल्या मेल वरनं करायचो, दॅट इज नॉट रिक्वायर्ड एनी मोर. त्याच्यानंतर तुमचा जो व्हॉट्सअप नंबर असेल, अगेन इट इज व्हॉलेंटरी, तुमचा व्हॉट्सअप नंबर कनेक्टेड आहे गरजे मराठीशी, पण गरजे मराठी अँबॅसेडर्सचा एक वेगळा ग्रुप तयार होईल आणि त्या ग्रुपमध्ये कम्युनिकेशन फक्त अँबॅसेडर्स रिलेटेड काम एवढंच त्याच्यात. दॅट ग्रुप इज नॉट मेड फॉर एनी फॉरवर्ड, दॅट ग्रुप इज नॉट मेड फॉर एनी अदर गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग, इट इज मेड ओनली फॉर अ वर्क रिलेटेड पर्स्पेक्टिव्ह. सो हायजीन फॅक्टर ते फॉलो करून त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल. ऍट द सेम टाइम तुमचे लोकल ग्रुप असतील किंवा काही महत्वाचे ग्रुप असतील त्याला तुम्हाला ऍडमिन म्हणूनही तुम्हाला तो रोल दिला जाईल त्या ग्रुपचा, बिकॉज यू विल ऑल्सो बी रिस्पॉन्सिबल टू मॅनेज सम ऑफ द कम्युनिकेशन, सम ऑफ द मेंबर्स इन दॅट ग्रुप. आता आपण बघितलं आपल्या जवळजवळ 20-25 ग्रुप आहेत, त्या 20-25 ग्रुपमध्ये साधारण एक सगळे मिळून 5-6 हजार मेंबर आहेत. So it is becoming difficult to even manage those groups. So we will expect some of the ambassadors to start managing some of these communications as well. त्याच्यानंतर तुमचा आयडी, मी तुम्हाला म्हटलं तसं की तुमची आयडी जनरेट होईल, त्या आयडी वरती फोटो आहे, गरजे मराठीचा रोल आहे, गरजे मराठी विषयीची तुमच्या मेंबरशिप नंबर आहे. आणि वाय दॅट इज रिक्वायर्ड, कारण आपण आता जसं आता सुधीरजी तुम्हाला तर माहिती आहे की आपण इनोव्हेशन अकॅडमीची वगैरे कामं करतोय, किंवा समीरला माहिती आहे की आपण काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने करतोय. That is the time when people will have to fill in their membership number to authenticate or to validate that some of the services are only for the members. ते म्हटल्यानंतर काहीतरी आयडेंटिफिकेशन क्रायटेरिया पाहिजे आणि तिथे तो मेंबरशिप नंबर उपयोगी पडणार आहे. खूप साऱ्या गोष्टी वेबसाईट वरती पण
बॅकग्राऊंडमध्ये चालू आहेत. तुम्ही बघितलं असेल तर गेल्या महिन्यातलं गर्जेमराठी.com पोर्टल आणि आता तुम्ही जे बघताय ते याच्यात देर इज अ ड्रॅमॅटिक डिफरन्स बिटवीन हाऊ इट वॉज लुकिंग लास्ट मंथ वर्सेस हाऊ इट इज फंक्शनल टुडे. तर त्याच्यावरती खूप सारी इन्व्हेस्टमेंट केली आहे. पुढच्या महिन्याभरात अजून काही गोष्टी होत राहतील अँड यू विल सी दॅट बिकम्स अ पोर्टल ऑफ प्लेस की जिथे जाऊन सगळं गर्जे मराठीची माहिती तुम्हाला मिळू शकते. आता पुढच्या गोष्टी गर्जे मराठी म्हणून देर आर सम प्रिव्हिलेजेस, देर आर सम रिस्पॉन्सिबिलिटीज. जसं मी म्हटलं होतं की एव्हरी रोल कम्स ॲज अ पॅकेज. प्रिव्हिलेजेस मध्ये काय आहे तर तुम्हाला गर्जे मराठीच्या मेल आयडी आणि आयडीच्या व्यतिरिक्त आपण एक गर्जे मराठी अँबॅसेडरचं एक वेगळं पेज क्रिएट करतोय. जर तुम्ही आत्ताच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह मेंबर्स, ऍडवायझरी मेंबर्स अशी पेजेस आहेत. अनदर पेज बिंग ऍडेड ॲज अ अँबॅसेडर पेज आणि त्या पेजवरती तुमच्या सगळ्यांचे फोटो, तुमची प्रोफाईल will get highlighted. So when people visit about the organization, your names will get reflected there. आणि त्याच्यामुळे नंतर जे आपण बिझनेस डिरेक्टरी पण एक क्रिएट करतोय, जीएमजी बिझनेस डिरेक्टरी म्हणून, त्याचंही काम चालू आहे. पुढच्या 1-2-3 आठवड्यामध्ये ते येणं अपेक्षित आहे. आणि त्यावेळेला बिझनेस डिरेक्टरीमध्ये लोकल कॉन्टॅक्ट किंवा ज्यांना कोणाला बिझनेससाठी कनेक्शन्स हवेत तिथे तुमचं नाव इन्क्लुडेड असेल त्या बिझनेस डिरेक्टरीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला जो काही सपोर्ट हवा असेल, टेक्निकल सपोर्ट हवा असेल, फंक्शनल सपोर्ट हवा असेल, ऑपरेशनल सपोर्ट हवा असेल, तर पुण्यामध्ये आपण एक टीम एस्टॅब्लिश ऑलरेडी केलेली आहे. तुमच्यापैकी जे लोक पुण्याच्या ऑफिसला येऊन गेलेत किंवा इंटरॅक्ट केलेत त्यांना माहिती असेल की पुणा ऑफिस विल बी अ बॅक ऑफिस फॉर ऑल दिस फंक्शन्स and they will be reachable for any support that you may need and you will have an access to that office directly. You don't have to do via, you will get introduced there as an ambassador and people in office know that you are an appointed ambassador. They will support you without asking for anything else. नंतर जीएमजी ची जी वर्कस्पेस आहे, आपण गुगल वर्कस्पेस वरती काम करतो, गुगल वर्कस्पेस फॉर नॉट फॉर प्रॉफिट. तर त्याच्यावरती डेडिकेटेड स्पेस तुम्हाला मिळू शकेल टू स्टोअर युअर मटेरियल, टू स्टोअर युअर कंटेंट. आणि ती स्पेस थँकफुली वी डोंट हॅव दॅट रिस्ट्रिक्शन. टिपिकल आपल्या जीमेलला जे 15 GB वगैरे जी काही लिमिट असते ती लिमिट तिथे नाहीये. त्यामुळे यू डोंट हॅव टू वरी अबाउट कन्झ्युमिंग दॅट स्पेस. यू विल ऑटोमॅटिकली गेट अलॉटेड स्पेस ऑन जीएमजी वर्कस्पेस. नंतर जीएमजीचं झूमचं पेड अकाउंट आहे जे आता आपण वापरतोय आणि जीएमजीचं जीमीट सुद्धा प्रोफेशनल अकाउंट आहे. सो तुम्हाला कधी तुमच्या मीटिंग सेट करायच्या असतील, तुम्हाला कोणाची कॉल करायचे असतील तर यू कॅन व्हेरी वेल गेट अन ऍक्सेस टू अ पेड अकाउंट ऑफ जीएमजी झूम अँड जीएमजी गुगल मीट, प्रोफेशनल गुगल मीट. नंतर सब डोमेन आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी क्रिएट करतोय. सो जसं ऑस्ट्रेलियासाठी काही सब डोमेन हवा आहे, कॅनडाने ऑलरेडी रिक्वेस्ट केली आहे, प्रशांत रिक्वेस्ट करतोय न्यूझीलंडसाठी. सो इच ऑफ द कंट्री विल ऑल्सो गेट अ सब डोमेन अंडर जीएमजी वेबसाईट आणि दॅट विल बी युअर ओनरशिप. दॅट इज द स्पेस फॉर यू to maintain your activities and to maintain your data for गर्जे मराठी in your local regions. आणि त्याचं तुम्हाला ऍडमिन ऍक्सेस दिला जाईल so that you don't have to worry about sending it to somebody and getting it coordinated वगैरे. तुम्हाला तुमचा ऍडमिन ऍक्सेस, you maintain your page. Of course there will be guidelines, there will be framework that needs to be followed, पण ते तुमचं फ्रीडम आहे, तुम्हाला कसं मेंटेन करायचं आणि काय करायचं ते. नंतर तुमचं आपण जे कुठले जीएमजीचे इव्हेंट असतात त्या इव्हेंटमध्ये ऍज अ पार्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह मेंबर्स फॉर दॅट इव्हेंट यू आर द टीम विच गेट द फर्स्ट प्रायोरिटी or विच गेट द फर्स्ट प्रेफरन्स टू बी पार्ट ऑफ दॅट एंटायर इव्हेंट ॲज अन एक्झिक्युटिव्ह मेंबर. कारण तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला पण बघितलं असेल किंवा तुम्ही न्यूयॉर्कला बघितलं असेल, दुबईला बघितलं असेल, देर इज अ सेपरेट टीम विच वर्क्स फॉर दॅट टीम इव्हेंट टू हॅपन. आणि ते ज्या वेळेला आपण कॉल आउट करतो त्या कॉल आउट्स मध्ये अँबॅसेडर टीम इज अन एक्सपेक्टेड एक्झिक्युटिव्ह टीम फॉर द इव्हेंट. सो तो प्रेफरन्सही तुम्हाला मिळणार आहे. नंतर आपण मंथली मीटिंग काही प्रपोज करतोय. सो यू विल हॅव 1-on-1 मीटिंग विथ आनंदजी एव्हरी मंथ. इफ रिक्वायर्ड वी कॅन हॅव द फ्रिक्वेन्सी इन्क्रीज. पण अँबॅसेडरची मीटिंग पुढचे 2-3 महिने तरी आपण प्रपोज करतोय, सगळे ग्लोबल अँबॅसेडर. यावेळेला कसं झालं, आपल्या वेस्ट कोस्ट आणि युरोप आणि वेस्टर्न कंट्री मधली मीटिंग मागच्या आठवड्यात झाली होती, पण या साईडची मीटिंग आज करतोय आपण. 2 वेगवेगळ्या मीटिंग होत आहेत, पण आपण ऍडजस्ट करू. ते टाइम झोन कसे ऍडजस्ट करता येतात त्याप्रमाणे आपण कोहोर्ट करतोच की ऍडजस्ट करून, तशी आपण थोडीशी ऍडजस्टमेंट करू. पण गोईंग फॉरवर्ड देर विल बी ओनली सिंगल मीटिंग ऑफ अँबॅसेडर्स with an intent that you are interested in knowing what is happening in other geography. जे आता कम्युनिकेशन थोडंसं आम्हाला जाणवलं की ती कम्युनिकेशन गॅप्स आहेत आणि त्या कम्युनिकेशन होणं महत्वाचं आहे. त्यामुळे दॅट विल बी अ फोरम, मंथली फोरम फॉर नेक्स्ट 2-3 मंथ. आणि मग फ्रिक्वेन्सी लागली तर आपल्याला एक तर ते बाय मंथली करता येईल किंवा कसं करता येईल ते आपण ऍज वी गो अलॉंग वी विल डिसाईड.
पण ती मीटिंग आपण प्रपोज करतोय की दर महिन्याला एकदा करायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ऑफिशियल लेटर वी विल इश्यू इट फॉर युअर अपॉइंटमेंट ॲज अन अँबॅसेडर फ्रॉम जीएमजी लेटर हेड. आणि त्या जीएमजी लेटर हेड वरनं तुम्हाला ऍक्च्युअली अपॉइंटमेंटचं लेटर येईल की त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल दिलेले असतील. वी आर ऑल्सो क्रिएटिंग अँबॅसेडर हँडबुक. त्या हँडबुक मध्ये त्याला थोडासा वेळ लागेल, एखादा आठवडा, कारण इट इज अ गुड बुकलेट. आणि त्या बुकलेटमध्ये तुम्हाला आवश्यक असलेली सगळी माहिती रिटर्न फॉर्मॅटमध्ये असेल. दॅट पीडीएफ यू कॅन कॅरी ऑन युअर फोन. दॅट पीडीएफ यू कॅन स्टोअर इट ॲज अ हँडी मटेरियल फॉर यू. आणि दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग ॲट. सो दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग ॲट फ्रॉम अ अँबॅसेडर ॲज अ कन्सेप्ट. आय विल टेक अ पॉज हिअर. ही कन्सेप्ट म्हणून मी सांगितली, प्रोसेस म्हणून सांगितली. हो आनंदजी प्लीज. आणि देन वी कॅन हॅव अ कॉन्व्हर्सेशन. येस प्लीज. Can I add few things? प्लीज गो अहेड. आपला गरजे मराठीचं चॅट जीपीटीचं आणि अँथ्रोपिकचं पेड अकाउंट आहे, तेही तुम्हाला वापरता येईल. पण ऍक्च्युली ते तुम्हाला वापरायची गरज नाही पडणार. तुम्ही आपल्या बॅक ऑफिसला सांगितलं की मला हे व्हिज्युअल्स करून पाहिजेत, मला ही पीपीटी करून पाहिजे, किंवा मला हे व्हिडिओ एडिट करून पाहिजे, तर ते देऊ शकतील. तुम्ही तुमच्या लोकल लेवलवरती जर एखादा इनिशिएटिव्ह घ्यायचा ठरवलं किंवा एखादी मीटिंग घ्यायची ठरवली, इट कॅन बी इन पर्सन मीटिंग ऑल्सो. सो ती मीटिंग अंडरराईट करणं ॲटलिस्ट इनिशियली ही गरजे मराठी म्हणजे ग्लोबल युएसएची रिस्पॉन्सिबिलिटी राहील. म्हणजे शक्यतो अशी अपेक्षा आहे की तुम्ही जे काय कराल ते सेल्फ सस्टेनिंग असेल, तुमचा खर्च तुम्ही करा. पण समजा सुरुवातीला मेंबर्स नाही आहेत आणि काही करायचं राहिलं तर तो जो काय खर्च असेल तो गरजे मराठी डेफिनेटली बेअर करायला तयार होईल. बिकॉज दीज आर टिलिंग ट्रबल्स. नोबडी वॉन्ट्स टू स्टे डिपेंडंट ऑन अदर्स लॉंग टाईम. आत्ता आपण हे जेव्हा करतोय, माधव सरांनी जसं सांगितलं, आत्ता आपल्याकडे इमिजिएटली लंडनचं समिट आहे, ती आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपला गरजे मराठीचा आपण स्टार्टअपचा कोहर्ट चालू करतोय. त्यासाठी तुम्हाला मेंटर्स किंवा इन्व्हेस्टर्स किंवा स्टुडंटना कनेक्ट करून देणं, तुमच्या स्टार्टअप्सना त्या कोहर्टमध्ये एनरोल होण्यास सांगणं, हे जबाबदारी आहे. आपण गरजे मराठीचा शार्क टँक टाईप एक स्टार्टअप मंथन म्हणून प्रोग्राम करतोय, तेव्हा महाराष्ट्रातले चांगल्या स्टार्टअप्सना तुम्ही कनेक्ट करून देणं. लंडनचं समिट असेल आणि आपली 1 ऑगस्टला जी आपली अॅनिव्हर्सरी होते दरवर्षी, ते आपण आजपासून 3 वर्षापूर्वी कोविडच्या काळात एकदा 3 नाही 4-5 वर्ष ट्राय केला होता. तसंच आपण जवळजवळ 10 तासाची एक स्ट्रीमलाईन करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला रिजन वाईज रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल की अख्ख्या दिवसाचा तो अॅनिव्हर्सरीचा जो इव्हेंट आहे तो आपल्याला सगळ्यांना मिळून करता येईल. आणि ऑनलाईन इव्हेंट आहे, सगळ्यांना मिळून करता येईल. गरजे मराठीच्या टीव्ही आणि रेडिओचे जे इंटरव्ह्यूज चालतात त्यासाठी चांगली लोक तुम्हाला सजेस्ट करता येतील. So these are a few things which means they are important, but Madhav did not mention. That's why I mentioned. Over to you, Madhav. Hello. Anyway, I think Madhav is muted, or maybe he has some technical problem. So this is what in nutshell द गरजे मराठीचं अँबॅसेडर म्हणून आपण काय करायचं ते ठरवतो. समथिंग आता रॉंग. त्याच्यानंतर आपण एक गुगल फॉर्म बनवलेला आहे. हा माधव, आर यू बॅक? या त्या फॉर्म मध्ये आपल्या हो. सगळ्या मोमेंटरली कनेक्शन होतं. माहिती भरून द्यावी लागेल. त्या माहितीप्रमाणे आपण जे स्ट्रक्चर बनवायचं ते बनवू आणि आपण काम लवकरात लवकर चालू करू, असं मला म्हणायचंय. जर कोणाला काही, माधव, डू यू हॅव टू ऍड समथिंग मोर? यू टेक अ मोमेंट. नाही, मला फक्त एवढंच होतं. हो, मध्येच माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन गेलं होतं. सो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला म्हटलं तसं की तुम्ही प्लीज पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या गरजे मराठीच्या प्रोफाईल चेक करा. आपल्या गरजे मराठीच्या पोर्टलवर तुम्ही रजिस्टर्ड नसाल तर ऑफकोर्स तुम्ही रजिस्टर करा. जर रजिस्टर ऑलरेडी असेल तरी पण एकदा तुमची प्रोफाईल करा. कदाचित तुमची ती प्रोफाईल 5 वर्ष किंवा आपण सुरुवात केली तेव्हाची असेल. देर आर लॉट ऑफ अपडेट्स दॅट हॅव हॅपन्ड. Aren't there a couple of sites, Madhav, Garje Marathi? Because sometimes I get confused. Only one site, one website. Only one? Okay. Only one website. Only one. There is a website for Garje Marathi Global Foundation. There is a website for Garje Marathi Canada. There is a website which we are creating for Australia also. But that we don't have to worry. Ambassadors are directly answerable or directly connected to the central part, that is www.garjemarathi.com. म्हणजे आपल्या फॉर ऑल पर्पज, हे बघा, ज्या स्टॅटिक साईट आहेत ना, म्हणजे गरजे मराठी ऑस्ट्रेलियासाठी काय करतोय, गरजे मराठी कॅनडासाठी काय करतोय, इट इज मोर ऑफ अ लोकल कम्प्लायन्स. किंवा तुमचे रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन आणि तुमची वेबसाईट वगैरे पाहिजे अशा काही गोष्टी असतात, तर त्याच्यासाठी ते आहेत. इट इज मोर स्टॅटिक वेबसाईट. ऑफकोर्स इट इज स्टील अपडेटेड वेबसाईट विथ सर्टन फ्रिक्वेन्सी. पण ज्या वेळेला आपण वेबसाईट म्हणतोय किंवा ज्या वेळेला आपण पोर्टल म्हणतोय
तर फॉर ऑल ऑफ अस इट इज गोइंग टू बी ओनली गर्जेमराठी.com. जे काही घडतं ते Okay. गर्जेमराठी.com वर घडतं आणि त्याच्यावरतीच मेंबरशिप आणि आहेत. बाकी तर नुसत्या स्टॅटिक साईट आहेत जस्ट फॉर अ रेफरन्स और फॉर अ कम्प्लायन्स पर्स्पेक्टिव्ह. आणि गरजे मराठीची जी 4 आपण इनिशिएटिव्ह करतो, आपले चार मेन प्रिन्सिपल्स आपली आहेत की मेंटरिंग, नेटवर्किंग, गिव्हिंग बॅक टू सोसायटी अँड सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज. ही 4 प्रिन्सिपल ठेवून मेंटरिंग खाली स्टुडंट मेंटरिंग येईल, मेंटरिंग खाली कॅम्पस टू कॉर्पोरेट येईल, मेंटरिंग खाली स्टार्टअप मेंटरिंग येईल, नेटवर्किंगसाठी आपले सगळे इव्हेंट्स येतील, नेटवर्किंगसाठी आपण पर्सनली भेटतो, छोट्या मीटिंग अरेंज करतो, वेबिनार अरेंज करतो, ती येतील. गिव्हिंग बॅक टू कम्युनिटी, आपण मी आणि माझा जिल्ह्यामध्ये जी काय कामं करतो, महाराष्ट्रासाठी जी काय कामं करतो, आपल्या कम्युनिटी ती येतील. सो इनिशिएटिव्ह जरी खूप दिसले तरी दे फॉल अंडर दीज 4 कॅटेगरीज. आणि सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज हे फार महत्वाचं आहे आणि मला तरी हे महत्वाचं वाटतं, कारण काय आपण जे करतोय ते जगासमोर मांडणं महाराष्ट्रीयन माणसाची सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे की आपण स्वतःविषयी बोलत नाही. सो तो आपण करतो एवढं मोठं काम, तर वी मस्ट पुट इन द फ्रंट ऑफ द वर्ल्ड की आम्ही हे करतोय सगळं, त्यातनं यंगर जनरेशनला एनकरेज मिळेल. सो ह्या 4 प्रिन्सिपल्सना धरून प्रत्येक अँबॅसेडर कॅन इनिशिएट और कॅन स्टार्ट हिज और हर ओन वर्क आणि स्प्रेड करता येईल, लोकांना ऍड करता येईल. आणि सगळ्याला हल्ली तर मी तरी करतो गेले, म्हणजे दिस आर द थिंग्स विच गेट फ्रॉम द एक्सपर्ट्स, की प्रत्येकाला कॉल टू ऍक्शन, साइन अप, हे प्रत्येक पोस्टला हल्ली मी टाकतो किंवा साइन अप व्हा. आणि मला खरोखर म्हणजे सुरुवातीचा अनुभव मी सांगतो, बिकॉज माधव आणि मी हे गेली 8-10 वर्ष करतोय. सुरुवातीला लोक आम्हाला विचारायचे, गानू सगळ्यांना तू एकत्र सांगतो, काय करायचंय? म्हटलं अरे एकत्र तर येऊया, एकत्र आल्यावरती कळेल काय करायचं ते. आपोआप चांगल्या विचार, म्हणजे तुम्ही चांगल्या भावनेने जर एकत्र आलात, म्हणजे केवळ देण्याशी किंवा स्वार्थाने नाही आलात, केवळ देण्यासाठी आलात, तर चांगले विचार आपोआप निघतात. तसं आपण अँबॅसेडर म्हणून खांद्यावरती जबाबदारी तर घेऊया, काम तर चालू करूया. लेट स्टार्ट ऍडिंग पीपल. इमॅजिन अ केस वी हॅव 250,000 पीपल ऑन अवर वेबसाईट इंटरॅक्टिंग टू विथ इच अदर. आपल्यातच इनिशिएटिव्ह चालू होतील, आपल्याला काही करायला पण नाही लागणार त्यासाठी. एनिवे, माधव, ओव्हर टू यू. मी मध्ये मध्ये इंटरप्ट करतो, सॉरी फॉर दॅट, बट दॅट्स माय बॅड हॅबिट. दॅट इज ॲब्सोल्युटली ऑल राईट, कारण कुठली माहिती मिस होऊ नये या एकाच उद्देशाने आपण वी आर प्लेइंग, नाही तर त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट. सो आता मला असं वाटतं की आम्ही एक बेसिक माहिती तुम्हाला दिलेली आहे, कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडलेली आहे, आणि फॉर रेस्ट ऑफ द टाइम वी आर एक्सपेक्टिंग अ कॉन्व्हर्सेशन टू हॅपन. सो तुम्हाला काही कोणाला प्रश्न असतील, तुम्हाला काही सजेशन्स असतील हे ऐकल्यानंतर, तर लेट अस यूज दॅट टाइम. I have आणि मी question and म्हटलं a तसं की comment. तुम्हाला, येस प्लीज Oh. सुधीरजी. एक तर तुम्ही म्हटलं की काहीतरी प्रिकंडिशन्स असतील टू बी अपॉइंटेड अन हो. अँबॅसेडर. हो. I think that's an excellent idea. The second one is that, in my opinion, we shouldn't have too many people acting as ambassadors. The That's moment it goes out of that critical mass जो असतो, then it becomes everybody's responsibility and nobody's responsibility. True. And True. that, I mean, like when that happens, I lose interest. And That to a is true. certain degree, it happened with the Innovation Academy because we have too many people, and then Can I the commitment dilutes. Yeah. So we don't want the commitment to be diluted. We want a select number of people, and these people better deliver. I mean, that would be my suggestion. Okay. I'll tell you there. We need more number of ambassadors. मी तुम्हाला सांगतो, each ambassador आपण एक फॉर्म बनवलाय. There will be a monthly report that every ambassador will fill in. Every board of director will fill in. Every advisory board member also, executive board member also will fill in. म्हणजे board of directors are not different. They also will fill in what they have done in last 1 month. आणि हे यू कॅन से, इट कॅन बी काय म्हणतात ते क्रिटिकल, तुम्ही स्वतःच क्रिटिकल असू शकाल. यू कॅन बी इव्हॅल्युएटिंग युअर सेल्फ, दॅट इज ऑल्सो ओके. पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला कळतं की मी अँबॅसेडरी पोस्ट घेतली आहे, पण मी काही करत नाहीये. सो ऑफकोर्स द बोर्ड और ऑफकोर्स हे सुद्धा त्याच्यावरती कंट्रोल ठेवतील की यू आर कॉलिंग युअर सेल्फ अँबॅसेडर, यू हॅव टेकन अप दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अँड यू हॅव डन नथिंग इन लास्ट 2 months. असं नाही होता कामा. सो आपण काय ऍक्शन, काही नसेल तर ऍक्शन, मी 5 गरजे मराठीच्या मेन पोस्ट होत्या त्या मी रिपोस्ट केल्या, त्याच्यावरती रिशेअर केल्या, त्याच्यावरती माझ्या कॉमेंट दिल्या. ह्या 15 लोकांना मी जॉईन व्हायला सांगितलं, ह्या 3 मी लोकांशी बोललो. ह्या सुद्धा गोष्टी, दिस इज ऑल्सो युअर वर्क. आणि तुम्ही जर ऑर्गनायझेशन पाहिल्यात, म्हणजे सॅटर्डे क्लब असेल किंवा ब्राह्मण बिझनेस नेटवर्क असेल, देवा पाटील समाजाचा जो ग्रुप आहे ते सुद्धा, दे एव्हरी
लीडर फिल्स अप अ फॉर्म एव्हरी मंथ. इथे ते पर्सनली भेटतात, तेव्हा ते पर्सनली भेटतात तेव्हा हात वरती करून गेल्या महिन्यात मी कायच केलं हे सांगतात ते ना. सो हेच आपण व्हर्च्युअली पण सांगू शकतो. सो नंबर वाढल्याने आय एम नॉट वरीड अबाउट दॅट. each ambassador is going to be independent, but at the same time असाही नंबर नाही आणणार की अरे अरे एव्हरीबडी कॅन बिकम एन अँबॅसेडर. म्हणजे वी आर नॉट गोइंग टू डिव्हॅल्यू द पोस्ट ऑफ अँबॅसेडर. अँबॅसेडर इज समथिंग विच वन हॅज टू कॅरी विथ प्राईड. जसं काही काही बँकांमध्ये, आय डोंट वॉन्ट टू नेम दोज बँक्स, ॲक्सेंचरमध्ये देर आर 350 मॅनेजिंग डायरेक्टर्स. सो त्या मॅनेजिंग डायरेक्टर या पोझिशनला काही अर्थच राहत नाही. तसं नाही होणार. अँबॅसेडर इज अ पोझिशन ऑफ रिस्पेक्ट ऑफ प्राईड. आय थिंक आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन, डॉक्टर काळे. Yes, sure. So, Pritam, Sudhirji, you have raised your hand. This is a good sign. Raise your hand. आनंदजी एक मिनिट. आनंदजी एक मिनिट. हा. So, सुधीरजी, एक थोडंसं ऍडिशन करतो मी. If you ask me about the numbers, आत्ता, as we speak, we are looking at about 50 ambassadors globally. 50 Okay. ambassadors globally for 20,000 members and 27 countries. हे जर तुम्ही बघितलं तर इट इज स्टील अ Yeah. नंबर विच इज अ रिस्पॉन्सिबल नंबर अँड विच इज अ रिस्पॉन्सिबल पोझिशन. उदाहरणार्थ, कदाचित गोल्ड कोस्ट मध्ये सुधीर काळे हे एकच अँबॅसेडर असतील. कदाचित मेलबर्न We lost you. या माधव लॉस. कदाचित मेलबर्न मध्ये 2 असतील, पण युएसए मधनं 12 आहेत ना, असं होतं ना. बरोबर. प्रशांत व्हेरी व्हेरी लिमिटेड नंबर माझ्या दृष्टीने. प्रीतमजी प्रीतमजी बोला. प्रीतमजी, डॉक्टर प्रीतम, यू आर म्यूट. So तुम्ही म्यूटवर आहात. आय विल अनम्यूट हिम. हा, ओके. सो माझा एक प्रश्न असा होता की ऑब्वियसली देर विल बी सम काइंड ऑफ ओव्हरलॅप बिकॉज बीइंग executive committee member of certain region and then you are also being an ambassador, day in day out आम्ही हे काम करत असतो. So obviously there will be some overlap. So apart from that, is there anything that is expected out of ambassador जे आपण आता डिस्कस केलं, पण त्याच्या व्यतिरिक्त, because as a president मला सगळ्या गोष्टी करायलाच लागतात. So obviously that role comes as a by default responsibility. So there will be some kind of overlap. पण मला हे विचारायचं की इज दॅट समथिंग दॅट यू आर ऑलरेडी एक्सपेक्टिंग और दॅट इज अदर दॅन दॅट आणखीन काही अँबॅसेडर म्हणून आणखीन. See, apart from everything, with the position of authority, as you are a board member, as you are a founding member of Australia, Garje Marathi Australia, your responsibility will be also to onboard more ambassadors. से दुसरे कोणी ambassador करणार नाहीत, according to me. So one can have two caps, two hats. So that is my answer. Madhav has to add something. So प्रीतम जी, कसं आहे ना की दोज हू आर ऑन द बोर्ड, म्हणजे तुम्ही प्रेसिडेंट म्हणून ऑलरेडी यू आर ॲट अ रिस्पॉन्सिबल पोझिशन. त्यामुळे कदाचित तुम्ही 2 बॅच लावून नाही फिरणार. म्हणजे यू विल नॉट कॉल युअरसेल्फ एज अ प्रेसिडेंट अँड अँबॅसेडर. करेक्ट. पण यू माइट नीड टू ओव्हरसी अँबॅसेडर्स आणि त्यांचं काम आणि त्यांचं लोकल काही जणांना सपोर्ट प्रोव्हाइड करणं, त्यांचा रिव्ह्यू करणं. दॅट माइट गेट इट टू यू ॲज अ रोल ॲडिशन टू व्हॉट यू आर डुईंग टुडे ॲज अ प्रेसिडेंट. पण म्हणजे असं नाही होणार की तुम्ही प्रेसिडेंट अँड अँबॅसेडर नसणार. यू विल कंटिन्यू टू बी प्रेसिडेंट बिकॉज यू आर ऑन बोर्ड. सो हे जे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आपण आहोत, इट विल बी ट्रू विथ ऑल ऑफ अस. येस, करेक्ट. थँक्यू. प्रशांतनी हात वर गेला होता. प्रशांत. विच प्रशांत? प्रशांत बेलवलकर फ्रॉम न्यूझीलंड. हा, नाही मी हात नाही, मी फक्त थम्सअप केला होता फॉर द पॉइंट. आय एग्री फॉर द रोल ऑफ प्रेसिडेंट. नो क्वेश्चन्स. थँक्यू. Thank you. Okay. I have one comment. Yeah, please. If I may. Please. Yeah, please. एक म्हणजे I think, I mean, I guess at a senior level, if I can use that term, we say everybody is equal, but then the youngest spring chicken we have is Madhav Dapke, who I just came to know is 50. And I think we need to start seriously looking at how we can convey our message, rope in, and get a commitment from the younger generation. Yes. So true. One part of being an ambassador, I think,
would also be to represent the interests of the younger people that we have within our domain, whatever our domain is, let's say Gold Coast or Melbourne or whatever it may be, and to act as their champion towards the organization. Absolutely. Whatever their needs may be. It could be a job, it could be, a particular program, it could be, they want to participate in something. So I think, there's also that element of guardianship that should go with the ambassadorial position. Absolutely correct. And if I may add, we also need more of women representation. I'm very glad to see there are a number of women here today. So women representation is very important. So we have to look at that also. आणि सुधीरजी हा विषय मागच्या मीटिंग मध्ये आला होता आणि आय वॉज ग्लॅड दॅट सम ऑफ द मेंबर्स देमसेल्स केम फॉरवर्ड अँड सेड की अरे आमचीच मुलं आता 20-25 आहेत अँड दे कुड बी अ रिप्रेझेंटेटिव्ह ॲज यंग अँबॅसेडर्स इन दिस एंटायर थिंग. आणि देन कसं आहे की म्हणजे उदाहरणार्थ सुधीरजी ऑलरेडी अँबॅसेडर आहेत, सिनियर मेंबर आहेत जीएमजीचे, ही नोज जीएमजी, आणि नाव यू आर मेंटरिंग युअर own family member, your own son, your nephew, then it becomes very effective. Yeah. Madhavkade of GMG for next 50 years. Okay. Anybody else? मनोज बोलू? Yeah, Manoj, please. यावेळेस काय झालं, महाराष्ट्र दिन आम्ही पहिल्यांदा सीजीनच्या ऑफिसमध्ये केला, विच वॉज फॉर नॉन महाराष्ट्रीयन पीपल, सो इट वॉज इन इंग्लिश. तेव्हा फर्स्ट टाइम आय इंट्रोड्यूस गर्जे मराठी ऑफिशियली टू कॉन्सुलेट. त्यामुळे आमचं मॉडेल आहे, आता मी महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष आहे, आंतरराष्ट्रीय मंचाचा समन्वयक आहे आणि गर्जे मराठी हाँगकाँगसाठी काम करतो. सो आय हॅव डिवायडेड, म्हणजे लोक तर तीच असतात शेवट. त्यामुळे 3 भागात आता क्लिअर डिव्हिजन आहे. प्रोफेशनल गर्जे मराठी, भाषाविषयक आंतरराष्ट्रीय मंच आणि कल्चरल महाराष्ट्र मंडळ. सो इट्स व्हेरी क्लिअर. सो दॅट लेवल इज क्लिअर. नाव आता गर्जे मराठीमध्ये ह्या लोकांना कसं आणायचं, वी हॅव दॅट ग्रुप अँड ऑल. आणि अँबॅसेडर म्हणजे मला आता ह्या सगळ्या चर्चेतनं असं वाटतं, म्हणजे आता आमचे 3-4 जण आहेत का, त्यांनाही जी आपली 4 म्हणजे माझं स्ट्रक्चर बनवताना 4 जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहेत का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सर म्हणाला तसं का हे सेलिब्रेट द सक्सेस, ते महाराष्ट्र मंडळात मला करता येत नाही आणि लोक खूप काय काय करतात विच इज प्रोफेशनल. सो आय एम थिंकिंग दॅट टू स्टार्ट विथ दॅट. आणि एक अँबॅसेडरनी एवढं जरी केलं, कारण आता आमच्याकडे पण एक 800 ते 1000 माणसं आहेत, मी आता फक्त अगदी हाँगकाँग म्हणतो, विच कॅन बी मल्टिप्लाय टू अदर. ते जरी केलं ना तरी इट इज स्टार्ट पॉइंट. म्हणजे एकाला बाबा तू सगळ्यांचं जे काही ते करतात ते कर, त्यातलं काही गौरवमध्ये देता येईल का बघ, काही दुसऱ्या कर. आणि ह्याच्यासाठी आतापर्यंत असं स्ट्रक्चर नव्हतं. म्हणजे मी सांगणार 10 जणांना, पण जर अँबॅसेडर खूप हवेत की नकोत, म्हणजे खूप म्हणजे व्हॉट एव्हर रिझनेबल नंबर. बट आय थिंक ऑपरेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटायला लागलं हे सगळं ऐकून का त्याची गरज आहे. मला वाटतं अशी बरीच गोष्टी आहेत ज्या कराव्याशा वाटतात पण करता येत नाही, कारण जबाबदारी घेणारं कोण व्यक्ती दिसत नाही. पण जर अँबॅसेडर म्हणून आपण घेतलं तर त्या व्यक्तीला ऍटलिस्ट म्हणजे आपल्या it should not be, I say that hard and fast rule, but we can distribute the things which we want to do. That is at least माझा पर्सनल लेवलवरचा हा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे आता सीजीनला इंट्रोड्यूस झालंय, आता पुढची पायरी आहे का ती लोकांना पण आता सगळ्यांना कळलंय, कारण आता प्रत्येक वेळेस तो गर्जे मराठी गेल्या वर्षभरातल्या 5-7 कार्यक्रमात आम्ही कुठे ना कुठे ते इंट्रोड्यूस केलं, पण त्याला आता मोर स्ट्रक्चर्ड रूप अँबॅसेडर कन्सेप्टने देता येईल असं मला वाटायला लागलं. एक्झॅक्टली हाच एक पॉइंट होता की आता समजा आता इथे चंद्रशेखर आहेत किंवा पौर्णिमा आहेत, कोणाशी बोलायचं आहे, सो ही ऑर शी शुड नॉट फील की मी काहीतरी अथॉरिटी आहे, मला पोझिशन आहे म्हणून बोलतीये म्हणून मी सांगतेय, आय हॅव राईट टू स्टेट दिस, आय हॅव राईट टू टेल पीपल टू डू XYZ थिंग. जसं परवा राघव सडेकरनी सांगितलं होतं की त्यांनी कुवेटमध्ये इंडियन हाय कमिशनरशी बोलून तिथे ऍक्च्युअली गर्जे मराठीवरती ठप्पा मारून घेतला की दिस इज वी विल वर्क विथ गर्जे मराठी, असं इंडियन हाय कमिशनने सांगितलं त्याला. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला कुठल्या माणसाला दर ठिकाणी बोर्डाची 5 माणसं किंवा अरे आय एम ग्लॅड टू सी विजय जोशी इन स्पाइट ऑफ ऑल हिज प्रॉब्लेम्स इज हिअर, थँक्यू विजय. सो आपण ह्या गोष्टी करायला ही जी पोझिशन क्रिएट करतोय, ऍज आय सेड इट्स अ पोझिशन ऑफ
रिस्पेक्ट अँड अथॉरिटी ऑल्सो. म्हणून ही पोझिशन आपण क्रिएट केली. आणि माधव, आय थिंक पीपल डोंट हॅव एनी क्वेश्चन्स. वी आर ऑन 45 मिनिट्स कॉल. राईट. सो आपण काय करूया, ऍज अ फॉलोअप ऑल ऑफ यू इन अबाउट अगदी इमिजिएट ऍक्शन सांगतो. तुमच्यापैकी प्रत्येकाने प्लीज गरजे मराठीच्या प्रोफाईल तुमच्या चेक करा. अपडेटेड नसतील तर अपडेट करा. अपडेट झाल्यानंतर विदिन 24 hours ते अप्रूव्ह करून घ्यायची जबाबदारी माझी. ओके, मी पर्सनली ते मॉनिटर करतो. मला रिपोर्ट येतो त्याचा की काय काय चेंजेस झालेत ते. आणि आय विल मेक शुअर बारिंग मे बी टुमॉरो, कारण उद्या ऑफिसमध्ये खरंच लोक नसतात. आय हॅव गिव्हन देम अलाउड देम टू टेक अ डे ऑफ ऑन संडे. पण बाय मंडे आय वुड हॅव डन ऑल अप्रुव्हल्स ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल प्रोफाईल. ऑल ऑफ यू वुड हॅव फिल्ड इन ऑर अपडेटेड. दुसरी गोष्ट, पुढच्या एक आठवड्यामध्ये हो. Mugdha has posted a question. What is? Acha, okay, no, I have not seen that. One second, let me have a second. Yeah, Mugdha, I don't see the question, but anyway. What is the deadline to apply? Deadline to apply मी आता qualifying criteria सांगितलेले आहेत. If you feel that you are part of this criteria, deadline was yesterday, but you can still apply today. But that's not a problem. तुम्हाला जर one-on-one काही डिस्कशन असेल, आणि मी म्हटलं जसं की वी कॅन ऑलवेज मेक एक्सेप्शन्स, पण त्याच्यासाठी थोडंसं डिस्कशन होणं महत्वाचं आहे. तो एक तर तुम्ही कदाचित आनंदजींना फोन करून बोलू शकाल किंवा मला फोन केलात तरी मी तुम्हाला सांगू शकेन. पण डोंट वरी टू मच अबाउट इट. हा, आणि मनोज, तुला एक थोडंसं अजून एक सप्लिमेंटरी मला सांगायचं होतं. येस, पुष्कर, देर इज अ लिंक टू सबमिट. आनंदजींनी ही मीटिंग ज्यावेळेस सेट केली त्याच्या आधीचे मेल कम्युनिकेशन झालेलं आहे, त्याच्यामध्ये लिंक ऑलरेडी दिलेली होती ऍप्लिकेशनची. सो आनंदजी, तुम्ही जर ती अँबॅसेडरच्या ऍप्लिकेशनची लिंक. मी आता किती जण प्रेझेंट आहेत ते माहितीये मला, किती जण प्रेझेंटची इच्छा असून येऊ नाही शकले ते माहिती आहेत मला. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे. आय थिंक माझा नंबर मी टाकतो खाली. जे नवीन लोक असतील त्यांनी मला कनेक्ट केल्यानंतर मी त्यांना पुढे सगळ्या गोष्टी देऊ शकेन. मोस्ट ऑफ द पीपल आय एम कनेक्टेड विथ. सो मी माझाही नंबर टाकलाय आणि तो आनंदजी त्यांचा नंबर देत आहेत. ऑलवेज रिच आउट टू अस. सो व्हॉट्सअपचा ग्रुप बनेल. त्याचं आपलं जो स्ट्रक्चर आपण काय असेल, म्हणजे काय फॉर्मॅट आहेत, मिशन स्टेटमेंट म्हणजे चार्टर तुम्ही म्हणा, ते प्रत्येकाला मिळेल. त्याच्याबरोबर एक दुसराही एक फॉर्म आहे की ज्या फॉर्ममध्ये आपल्याला आपण महिन्यात काय केलं हे आपल्याला भरता येईल, किंवा काय केलं, दुसऱ्यांनी काय केलं, मला हे आवडलं नाही आवडलं, बट दिस इज गोइंग टू बी द इंटरनल सर्क्युलेशन ओनली. आपण अँबॅसेडर म्हणून ऑलरेडी वी हॅव गुड नंबर ऑफ अँबॅसेडर्स फ्रॉम अदर साइड ऑफ इंडिया. त्या लोकांच्या बरोबर सुद्धा आपण कनेक्ट होऊ आणि एक चांगला ग्रुप बनेल. आपण पहिली जी मीटिंग आहे ती आपण 1 महिन्याने घेऊ. त्याच्यानंतर प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे. बाय मंथली मीटिंग घेता येतील आणि ऑल ऑफ अस कॅन कम्युनिकेट व्हाया आवर गुगल ड्राईव्ह, व्हाया आवर व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हाया आनंद गानूवर माधव दापके. तुमच्याकडनं ज्या इमिजिएट अपेक्षा आहेत त्या मी मगाशी पण वाचून दाखवल्या, त्या एकदा परत आम्ही लिहून पण कळवू सगळ्यांना. गौरवसाठी इनपुट्स देणं हे फार महत्वाचं आहे. तेही तुम्ही द्या. लोकांना साइन अप करायला सांगणं हे महत्वाचं आहे. सो साइन अप करायला सांगताना जे तुम्हाला मटेरियल लागेल की बाबा व्हाय वन शुड साइन अप, ते प्रोव्हाइड करणं हे माधवचं आणि माझं काम राहील. जे तुमच्याशी आता मी शेअर करीन ऍट द एंड ऑफ द मीटिंग की आपण काय करतो, गरजे मराठी एका वाक्यात कसं कळू शकेल, गरजा मराठी 300 शब्दात कसं लोकांना समजवता येईल, ह्याचं तुम्हाला आपण डॉक्युमेंट देऊ. सो दॅट इज द स्टार्ट. आणि त्याच्यानंतर आपण जसे भेटत जाऊ तसे आपल्याला नवीन नवीन इनिशिएटिव्ह करता येतील. इमिजिएट आपल्याकडे ज्या ऍक्शन आहेत, ज्या करायची गरज आहे, त्या आम्ही शेअर करू. सो विदिन नेक्स्ट 7 days, ऍक्च्युली तुम्हाला 7 दिवसात मिळेल. गेल्या आठवड्यात जी मीटिंग झाली त्यांना सांगितलंय आम्ही की आफ्टर धिस मीटिंग आम्ही पाठवू. म्हणजे त्यांना 10 दिवस थांबायला लागणार आहे जे गेल्या. पण बिकॉज आय वॉन्ट टू ब्रिंग ऑल ऑफ देम ऍट वन टाइम. पुढल्या ज्या मीटिंग होतील त्यासाठी, बिकॉज फ्रॉम कॅलिफोर्निया, बे एरिया विच इज द फार्देस्ट आणि न्यूझीलंड इज द फार्देस्ट, कॅलिफोर्निया मधनं फक्त आम्ही 2 जण आहोत, मी आणि अनिता कांत. कारण का आय डोंट वॉन्ट लॉट ऑफ पीपल फ्रॉम हिअर. वी विल बी वेकिंग अप at 5 o'clock in the morning and expecting Prashant Berwalkar to be awake at 11 o'clock in the night. सो ती आपण जी मीटिंग करू ह्याच्यानंतर ती आपण अशी करू
संडेला किंवा सॅटर्डेला, की जेव्हा गर्जे मराठीचे कॅलिफोर्नियातले लोक जे असतील किंवा अश्विन अभ्यंकर कदाचित माइट जॉईन फ्रॉम व्हॉट यू कॉल एलए ऑल्सो लॉस एंजल्स खालून सॅन्डिएगोतनं. सो आम्ही 5ला उठू आणि न्यूझीलंडच्या लोकांनी 11 रात्री बसून जागा राहायचं, अशी आपण मीटिंग करत जाऊ. 1 hour in a month, I think we can manage that, not a problem. सो आनंदजी, आपण कोहोर्ट ज्या वेळेला करतो त्या कोहोर्टच्या वेळेला प्रशांत असेल, सुधीरजी असतील, आय मीन दे गिव्ह अ कमिटमेंट ऑफ 5 months एव्हरी सॅटर्डे संडे दे आर अवेक और समबडी इज वेकिंग अप अर्ली. तर त्यामुळे आय थिंक दॅट कमिटमेंट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण सुधीरजी, जस्ट टू समराईज, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, प्लीज तुमच्या प्रोफाईल अपडेट करा. पुढच्या 1 आठवड्यामध्ये तुम्हाला एक पहिलं फॉर्मल कम्युनिकेशन जीएमजी कडनं येईल, आणि जे काही तुम्हाला दुसरे प्रश्न असतील ती कॅन ऑलवेज रिच आउट टू मी और आनंदजी, आणि मला वाटतं की विल गेट मुव्हिंग. आणि आता तसं म्हटलं तर हाँगकाँगच्या लोकांना मनोज आहे तिकडे सांगायला. हो. ऑस्ट्रेलियाच्या लोकांना सुधीर आणि विजय जोशी आहेत काही, किंवा प्रथम गोगाले आहेत ते प्रीतमजी पण आहेत. सिंगापूरच्या लोकांसाठी संतोष अंबिके जॉईन नाही झालेले, पण संतोष अंबिके आणि विष्णू पाटेकर आहेत जे सिंगापूरच्या. संतोष, हॅव यू जॉईन? नाही. संतोष अंबिके इज गोइंग टू टेक अप, आय थिंक पूर्णिमा इज ऑल्सो फ्रॉम हाँगकाँग, सिंगापूर ओनली ना. सो ते लोक आहेत ज्यांना ऑलरेडी माहिती आहे गर्जे मराठीची सगळी, आणि बाकीच्या लोकांना तिथनं लोकली माहिती मिळू शकेल, अँड देन वी कॅन टेक इट फॉरवर्ड. सो with that, Madhav, can I stop recording? Yes, please. We shall conclude, and I think it is a Friday night for some and weekend started for some of the. It was a good 1 hour meeting. Thank you very much. And